चमचमीत अशी गवारीच्या शेंगाची भाजी. तर नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण गवारीच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. तर इथे मी गवारीच्या शेंगा खुडून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्याचं पुढचं आणि मागचं देठ काढून घेतलं आणि अशा प्रकारे खुडून घेतलेल्या आहेत मी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, म्हणजे जे काही फवारलेलं असतं तर ते निघून जातं. तर इथे आपण वाटण करणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटो घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या, तर याची अशी प्युरी करून घ्यायची. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे, तुम्ही आवश्यकतेनुसार टाकू शकता. तर आता यामध्ये गवारीच्या शेंगा टाकायच्या आणि ह्या तेलामध्ये आपण 3 ते 4 मिनिट फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे परतून घेणार आहोत. तर इथे बघा अशा प्रकारे छान अशा परतून घ्यायच्या आणि थोडासा सोनेरी रंग आला की आपण या गवारीच्या शेंगा काढून घेणार आहोत. तर इथं मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आणखीन तेल टाकलेलं आहे. आता तेल छान गरम झाले की त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी कट करून घेतलेला आहे, तो कांदा आपण ह्या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्यायचा. आणि कांद्याला सोनेरी हलकासा रंग आला की आपण यामध्ये आता जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती प्युरी टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. यामध्ये मी थोडंसं मीठही टाकलं होतं, म्हणजे लवकर परतल्या जातं. तर छान इथे बघा तेल सुटेपर्यंत परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकूया. सगळ्यात पहिल्यांदा हळद आणि 2 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे. तर हे कोरडे मसाले टाकले की मसाला छान एकदा परतून घेऊ. यामध्ये जास्त कोणतेच मसाले टाकायचे नाही. तर इथे 2 ते 3 सेकंद हा मसाला परतला की आता यामध्ये आपण गवारीच्या शेंगा टाकणार आहोत. तर इथे बघा छान असा मसाला परतून झालेला आहे. तर ह्या ज्या फ्राय करून घेतलेल्या गवारीच्या शेंगा आहेत त्या टाकून देणार आहोत. तर इथे सगळ्या टाकलेल्या आहेत. पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ आणि तुम्ही जेव्हा ह्या गवारीच्या शेंगा परतताना तर त्यामध्ये मीठ टाकलं ना की तशाही खायला छान लागतात. तर इथे आता थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे, कारण आपल्याला ही गवारीच्या शेंगाची भाजी सुकी बनवायची आहे. थोडंसं पाणी टाकलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यावर झाकण ठेवून शेंगा शिजेपर्यंत ठेवून देऊया कमी गॅसवर. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मऊ अशा शेंगा शिजलेल्या आहेत आणि तुम्ही भाजी बघू शकता की किती चमचमीत अशी भाजी झालेली आहे. तर इथे शेंगा छान शिजून झालेल्या आहेत. तर तयार झालेली आहे आपली गवारीच्या शेंगाची भाजी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि जर कोणी चॅनलवर नवीन आलेला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. पुन्हा भेटूया अशाच एकदा एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.